शेतकरी बांधवांनो, आपण हा प्लॉट पाहू शकता. VSI 8005 या व्हरायटीचा आहे. आणि प्लॉटचे जर निरीक्षण घेतले म्हणजे आम्ही आता जस्ट म्हणजे ह्याचं जे आहे ते सर्वेक्षण केलं, तर या ठिकाणी जे आहे ते जवळपास एक 60 ते 70% कानीचा जो आहे तो या ठिकाणी प्रादुर्भाव जो आहे तो झालेला आहे. आणि अशा पद्धतीनं कानीचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झाल्याच्या नंतर आपण अशा पद्धतीचा जो आहे तो हा खोडवा जो आहे तो ठेवण्यात कुठल्याही प्रकारचा म्हणजे आर्थिक फायदा आपल्याला त्या ठिकाणी होणार नाही. त्याच्यामुळे सरळ सरळ जे आहे ते अशा पद्धतीचे बाधित प्लॉट जे आहे ते आपण लगेच कापून हे सगळं जाळून नष्ट करणं गरजेचं आहे. हे मोडून टाकणं खोडवा जे आहे ते गरजेचं आहे. का तर हे जे काही म्हणजे खोडव्याच्या ह्याच्यात हे जी काही आलेले चाबूक कानीची जी काही ही आहेत स्पोर्स, म्हणजे हे सगळं रप्चर होतं, हे फुटतं आणि फुटून ही सगळी काळी पावडर आपल्या शेतामध्ये पडते. आणि ह्याचा युनाकलम जो आहे तो वर्षानुवर्ष आपल्या शेतामध्ये, ह्याचे बीजाणू वर्षानुवर्ष आपल्या शेतामध्ये राहतात. आणि आपलं पुढचं पण पीक जे काही आपण करणार आहेत समजा ऊसाचं, तर त्या ठिकाणी सुद्धा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. जसं तुरीमध्ये फ्युजारियम ऑक्झोस्पोरम असेल, पिथियम आहे, फायटोप्तोरा आहे, हे जे काही सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या घातक बुरशीमुळं नुकसान होतं, तर तसंच ऊसाचं सुद्धा यामुळं नुकसान जे आहे ते होतं. त्याच्यामुळं हा खोडवा जो आहे तो आपण अशा पद्धतीचा बाधित खोडवा सरळ सरळ मोडून टाकावा. आणि जे आहे ते त्या ठिकाणी पुढच्या खरीपाच्या अनुषंगानं नियोजन करावं. या ठिकाणी आपण असं पण करू शकतो की हे सगळं मोडून 5 फुटाची सरी वरंबे तयार करून ठेवू शकतो. आणि खरीपातलं सोयाबीन वरंब्यावर घेऊन लगेच सप्टेंबर महिन्यामध्ये सोयाबीन भेड पडलं, लवकर येणारी थोडीशी व्हरायटी आपण जे आहे ते त्या ठिकाणी 9305 सारखी लवकर येणारी व्हरायटी आपण ती जर घेतली तर लगेच जे आहे ते त्या ठिकाणी आपण सप्टेंबरमध्ये ऊसाची रोप पद्धतीनं जर लागवड केली तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी जो आहे तो फायदा जो आहे तो आपल्याला होणार आहे. मात्र अशा पद्धतीचा हा बाधित जे आहे ते प्लॉट आपण ठेवू नये. दुसरा विषय, ज्या शेतकऱ्यांचे आणखीन अत्यंत उशिरा लेट गेलेला आहे खोडवा आणि त्यांचं जस्ट आणखीन उगवायला जे आहे ते, अशी परिस्थिती आता फार नगण्य आहे. पण तशीसुद्धा माहिती असावं की हे रप्चर म्हणजे हे फुटायच्या आधीच आपण हे सगळं नियोजन करणं गरजेचं आहे की कार्बेडझमची जर दाट फवारणी जर आपण ह्या वरंब्यावर म्हणजे ऊस उगवायच्या अवस्थेमध्ये असताना जर केली खोडव्यामध्ये, तर ह्या रोगाचं प्रमाण आपण थोडंफार कमी करू शकतो. आणि कुठं 10,001 हे थोडं प्रमाण त्याचं कमी आहे 10,001, तर त्या ठिकाणी समजा थोडंफार प्रमाण आपल्याला दिसत असेल तर आंतरप्रवाही असलेलं डायफेकोनोझोल नावाचा जो काही घटक आहे ते असलेलं आपण आमिस्टार टॉप नावाचं जे काही व्यापारी नाव आहे त्याचं सिजेंटा कंपनीचं, तर ते बुरशीनाशक आपण 1 मिली प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे जे आहे ते फवारणी जी आहे ते त्या ठिकाणी करू शकतो. मात्र असा एवढा बाधित झालेला प्लॉट मात्र आपण अजिबात ठेवू नये. कारण की बघा, हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सगळंच 60-70% जे आहे ते या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. तर हे ठेवण्यात काही अर्थ नाही, कारण की या ठिकाणी ऊसच तयार होणार नाही.